शिवसेना पक्ष आणि चिन्ह याच्या निकालाची तारीख कोर्टात लागली की ठाण्याची रिक्षा लगेच दिल्लीत सुसाट निघते. कारण मुंबईतलं अधिवेशन सोडून एकनाथ शिंदे तातडीने दिल्लीला पळाले. फक्त रेल्वेने गेले की रिक्षाने गेले ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. कारण हल्ली शिंदेंनी हेलिकॉप्टरने फिरायचं बंद केले. त्याच्या घरचा गॅस संपला म्हणून दिल्लीत गेले आहेत बुकिंग करायला. केंद्रात सत्ता बदलाचे संकेत नाही ना, म्हणजे कॉफी द्यायला मातोश्रीवर परत श्रीकांतला जावं लागेल. लय घाबरत घाबरत अधिवेशन सोडून शिंदे दिल्लीला पळाले म्हणजे 1 एप्रिल रोजी कोर्टात असा निकाल येईल की शिंदे गटाचं 57 आमदारांचं विमान खाली कोसळून सगळे 57 जण अपात्र होतील. नोट करून ठेवा, जर शिवसेना पक्ष उद्धव ठाकरेंना भेटला तर शिंदेंकडे 2च पर्याय उरतात. एक, भाजपमध्ये जायचं किंवा मातोश्रीवर जायचं. जय गुजरात, जय गुजरात. विधिमंडळामध्ये अधिवेशनही सुरू आहे. जे सकाळीही ते कार्यक्रमाला हजर होते, काही काळ ते अधिवेशनामध्येही होते आणि तातडीनं एकनाथ शिंदे हे दिल्लीकडे आज दुपारी रवाना होत आहेत अशी एक मोठी ब्रेकिंग बातमी आली. आता तातडीनं एवढे अधिवेशन सुरू आहे असं असताना एकनाथ शिंदे तातडीनं दिल्लीकडे का जात आहेत याची चर्चा विधिमंडळामध्ये आज रंगलेली बघायला मिळाली आहे. नेमकं यामागचं कारण काय आहे? कारण असंही समजतं आहे की एकनाथ शिंदे दिल्लीमध्ये अनेक मोठ्या नेत्यांच्या भेटीगाठी घेणार आहेत. एक लक्षात घ्या, जेव्हा जेव्हा एकनाथ शिंदे हे नाराज होतात तेव्हा ते साताऱ्याला आपल्या दरेगावामध्ये जातात आणि जेव्हा जेव्हा राज्यामध्ये राजकीय काही मोठी घडामोड घडणार असते तेव्हा एकनाथ शिंदे हे दिल्लीला गेलेले असतात किंवा ते दिल्लीला जातात. आता देखील हीच चर्चा सुरू झाली आहे की एकनाथ शिंदे तातडीनं दिल्लीला का जात आहेत, यामागचं कारण काय आहे, अशी कोणती घटना घडणार आहे राजकीय की ज्यामुळे एकनाथ शिंदे दिल्लीला जात आहेत. आता यातलं कोणतंही कारण अजूनही समोर आलेलं नाही. फक्त एवढंच समजलेलं आहे की एकनाथ शिंदे काही महत्त्वाच्या राजकीय नेत्यांच्या भेटीगाठी ते घेणार आहेत. पण एकदम अचानक भेटीगाठींचं कारण तरी काय आहे, सिलसिला तरी काय आहे? आता यातल्या शक्यता म्हणून जर आपण काही 2-3 शक्यतांचा विचार केला तर पहिली शक्यता म्हणजे विधान परिषदेच्या निवडणुका ज्या आता जवळ येत आहेत, मे महिन्यामध्ये एप्रिल एंडपर्यंत त्या होतील. त्या दृष्टीनं एकनाथ शिंदेंची ही दिल्ली वारी आहे का याकडेही आपल्याला लक्ष ठेवून राहावं लागणार आहे. तसंच एक म्हणजे या घडामोडीचा तसा अर्थार्थी संबंध नाही आहे, पण राजकारणामध्ये काहीही होऊ शकतं असं जेव्हा आपण म्हणत असतो तेव्हा एक लक्षात घ्या की सध्या संजय राऊत आणि आदित्य ठाकरे यांच्यामध्ये काही फारसं सख्य नाही आहे. म्हणजे राज्यसभेच्या उमेदवारीवरूनच आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांच्यामध्ये बिनसलंय अशा बातम्यासुद्धा गेल्या 2-4 दिवसामध्ये बाहेर आलेल्या आपल्याला बघायला मिळाल्या असतील, तुम्ही बघितल्या असतील, वाचल्या असतील. त्यामुळे संजय राऊत नाराज आहेत. संजय राऊत कदाचित शिवसेनेला सोडचिठ्ठी देतील अशी चर्चा रंगली आहे. याच्यामध्ये मला तरी काही फार तथ्य वाटतंय असं नाही, पण काही सांगता येत नाही. त्यामुळे या पार्श्वभूमीवर मी हेही ताडून बघण्याचा प्रयत्न केला की संजय राऊत दिल्लीत आहेत का, कारण ते अनेक नेत्यांच्या भेटीगाठी घेणार आहेत. संजय राऊत खासदार आहेत आणि संजय राऊत दिल्लीत असतात, त्यांचं वास्तव्य दिल्लीत असतं. त्यामुळे तोही मी प्रयत्न केला की तिथनं काही आपल्याला सुगावा मिळतोय का. पण संजय राऊत नेमके काल परवापर्यंत दिल्लीमध्ये होते, पण आज ते मुंबईमध्ये आहेत. आणि तिसरा एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आत्ता काही 2-4 दिवसापूर्वीच आपण बघितलं की शिवसेना कुणाची याचं जे सगळं प्रकरण हे सुप्रीम कोर्टामध्ये सुरू आहे. अगदी 3-4 दिवसापूर्वीचीच तारीख पडलेली होती सुनावणीची, पण त्यावेळेला सुनावणी झाली नाही. अगदी 5 मिनिटामध्ये काही 2 वकिलांमध्ये चर्चा झाल्या न्यायाधीशांच्या बरोबर. कपिल सिब्बल असं म्हणाले की मला माझी बाजू मांडायला 2 तास लागतील. त्यावर न्यायाधीशांनी त्यांना आपल्याला 1 ते 1.5 तास आम्ही देऊ शकू असंही सांगितलं. पण याबाबतची जी सुनावणी आहे ती पुढच्या आता मे महिन्यामध्ये एप्रिल महिन्यामध्ये ढकलण्यात आलेली आहे. त्यामुळे त्या दृष्टीनं सुद्धा त्या पातळीवर, कारण असीम सरोदे जे आहेत, असीम सरोदे असं म्हणालेले की शिवसेना कुणाची या बाबतीतला जो निकाल आहे तो उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या बाजूनीच लागणार आहे. कारण याच्यामध्ये 2 प्रकरणं आहेत. एक प्रकरण आहे ते म्हणजे आमदार अपात्रतेच्या विषयीचं एक प्रकरण आहे आणि दुसरं आहे ते शिवसेना
नाव आणि चिन्हाचं प्रकरण. तर असीम सरोदेंच्या मते हे जे सतत सुनावणी लांबणीवर पडते याचं कारण असं आहे कारण याचा निकाल बघायला गेलं तर तो उद्धव ठाकरेंच्या बाजूनी लागणार आहे असं असीम सरोदेंचं म्हणणं आहे. या पार्श्वभूमीवर काही वकिलांच्या गाठीभेटी काही नेत्यांच्या गाठीभेटी घेण्यासाठी तातडीनं एकनाथ शिंदे रवाना झालेत का, याही अर्थाने आपल्याला आत्ता एकनाथ शिंदेंच्या दिल्ली वारीकडे बघावं लागतंय. पण या दिल्ली वारीमध्ये काहीतरी दडलंय आणि ते अत्यंत महत्त्वाचं दडलंय हे मात्र नक्की. कारण आज दुपारपर्यंत एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री यांच्याबरोबर होते, ते एका कार्यक्रमामध्ये सहभागी झाले. जसं मी BDD चाळीचा विषय सांगितला त्याचप्रमाणे अधिवेशनामध्ये ते होते आणि एकदम अचानक ते दिल्लीला रवाना झाले. त्यामुळे चर्चा रंगलेली आहे. यामागचं नेमकं कारण काय आहे याची उत्सुकता शिगेला पोचलेली आहे आणि नजीकच्या काळामध्ये राजकारणामध्ये काही वेगळं घडणार आहे का याची देखील चर्चा या निमित्ताने सुरू झाली आहे. पण आपण एकनाथ शिंदेंच्या या दिल्ली वारीमध्ये काय नेमकं दडलंय, काय गूढ आहे हे शोधण्याचा आणि त्याचे अपडेट्स जसे आपल्या समोर येतील तसं तुमच्यासमोर ते मांडण्याचा प्रयत्न आपण नक्की करू. पण आज ही दिल्ली वारी एकनाथ शिंदेंची फार महत्त्वाची मानली जाते, त्यामुळे त्यावर आपलं लक्ष असेलच. तुम्हाला सुद्धा काय वाटतंय, एकनाथ शिंदे इतक्या तातडीनं दुपारी दिल्लीकडे का रवाना झालेत? तुम्हाला काही कारणं वाटत असतील तर तुम्ही देखील कमेंट बॉक्समध्ये जरूर टाका. आणि शिवसेनेच्या संदर्भात उद्धव ठाकरे यांची बाजू ही संविधानिक दृष्टिकोनातून अत्यंत मजबूत आहे. तो जो काही निर्णय असेल तो न्यायालयाने त्वरित द्यावा अशीच मागणी आता त्यांनी केलेली आहे. म्हणजे अगदी माझं तर हे म्हणणं आहे वकील म्हणून सुद्धा की उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या विरुद्ध निर्णय दिला तरी चालेल, पण तो लवकर दिला पाहिजे. कारण की मला हे नक्की माहीत आहे, 100% मला खात्री आहे की उद्धव ठाकरे यांच्या विरुद्ध निकाल देताच येऊ शकत नाही अशी संविधानिक बाजू त्यांची मजबूत आहे. आणि जरी काही निर्णय झाला तरी ती कारणी मीमांसा असून त्याच्यातून लोकांना कळू द्या की कशाच्या आधारे निकाल झालेला आहे. ज्यांना संविधान कळते, ज्यांना कायदा कळतो, ज्यांना 10th शेड्यूल हे पक्षांतर बंदीच्या संदर्भातलं काय आहे याची कल्पना आहे आणि ज्यांना हा सगळा एकनाथ शिंदेंचा प्रवास एक प्रक्रिया म्हणून माहिती आहे, त्यांना हे नक्की लक्षात आलेलं आहे की एकनाथ शिंदे यांनी पक्ष चोरलेला आहे, त्यांनी निष्ठा विकलेली आहे आणि त्यांनी संविधानाची तोडमोड करून 2.5 वर्ष मुख्यमंत्रीपदसुद्धा गाजवलेलं आहे. त्यामुळे एकनाथ शिंदेंच्या बाजूने निकाल लागण्याची शक्यता शून्य आहे. जर कायदेशीर आणि संविधानिक निकाल लागणार असेल तर उद्धव ठाकरेंच्याच बाजूने तो लागू शकतो. व एकनाथ शिंदे हे भारतीय जनता पक्षामध्ये दाखल झालेलेच आहे. फक्त शिवसेनेमधली फूट जी आहे ती राजकीय कारणासाठी वापरण्यासाठी त्यांना त्यांचं वेगळं अस्तित्व सध्या कायम ठेवलेलं आहे. जर हा निकाल एकनाथ शिंदेंच्या विरुद्ध लागला तर त्वरित एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासह काही लोकांना जे चांगल्या प्रकारचे कलेक्टर आहेत, जे एक आर्थिक मजबूती एखाद्या राजकीय पक्षाला देऊ शकतात असे लोक जे आहेत त्यांना भारतीय जनता पक्षामध्ये घेतलं जाईल